हाय हॅलो नमस्कार. मी नक्षत्रा मेढेकर घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक आगळा वेगळा शो ज्याचं नाव आहे झकास लाईफ विथ नक्षत्रा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, यात झकास काय? हा शो फक्त तुमच्या मनोरंजनासाठी नाही आहे, तर तुमच्या आरोग्याविषयी, तुमच्या लाईफस्टाईलविषयी तुम्हाला माहिती देणारा शो आहे. आजचा विषयसुद्धा खास आहे. अशी एक गोष्ट जी सगळ्यांची फेवरेट आहे, माझीसुद्धा फेवरेट आहे. विषय आहे साखर. साखर आवडते सगळ्यांना, पण त्याच्यामुळे आपल्या बॉडीवर किती दुष्परिणाम होतात ह्याचं मार्गदर्शन द्यायला आपल्याकडे आहेत ओझिवाचे को फाउंडर मिस्टर मिहिर गडानी. स्वागत करूया मिस्टर मिहिर गडानी यांचं. थँक्यू सो मच मला बोलावल्याबद्दल. हेच सगळं डोक्यात ठेवून तुम्ही ओझिवाचं हे शुगर सपोर्ट सप्लिमेंट right. तयार केलं. ॲब्सोल्युटली. सो आम्हाला त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. सुपर्ब. सो जसं मी म्हणालो, की जसा हा आपला नॉर्मल मेकॅनिझम आहे, जेव्हा यात बिघाड निर्माण होते, तेव्हा काय होतं, की इन्सुलिन फॉर एक्झाम्पल, इन्सुलिन हा असतो एक डिलिव्हरी बॉय. ठीक आहे? आणि त्याच्या हातात पार्सल काय आहे? ग्लुकोज आहे. ओके? आणि त्याला ते कुठे पोहोचवायचे? सेल्सच्या आतमध्ये, जिथे त्याची गरज असते. ओके? दॅट्स इज डेस्टिनेशन. इंटरेस्टिंग. आता जेव्हा ग्लुकोज आहे तिथे पार्सलमध्ये आणि इन्सुलिन जो सेल आहे तिकडे टिंग टॉंग घराची बेल घंटी वाजवतो. जेव्हा घंटी वाजवतो तेव्हा ते दार उघडलं पाहिजे आणि पार्सल आत यायला पाहिजे. ओके? जेव्हा हे पार्सल खूप वेळा बेल वाजवून झाल्यावर सुद्धा दरवाजा उघडत नाही, याला म्हणतात इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम. याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. आणि हे सगळं होतं जेव्हा तुम्हाला असतो प्री डायबिटीज किंवा डायबिटीज. मग ते काम करतं आपलं हे जे प्रॉडक्ट आहे, याच्यात एक इन्ग्रेडियंट आहे, याला म्हणतात मलबेरी लीफ एक्स्ट्रॅक्ट. ते काय करतं? ते धरणाचे दरवाजे आधी स्लो डाऊन करतं, जेणेकरून रक्तात जी शुगर घुसते एकत्रितपणे, ती पटापट घुसू नये, रेग्युलेटेड पद्धतीने जावी, जेणेकरून शुगर स्पाइक होऊ नये. तर प्रेक्षक हो, आज आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकलो. गोड हे फक्त मिठाईत नसतं, तर आपल्या रोजच्या जेवणात दडलेलं असतं. छोटे मोठे बदल करणं म्हणजे एखाद्या प्रोडक्टबद्दल वाचून घेणं, त्याचे इन्ग्रेडियंट स्टडी करणं, लेबल वाचणं किंवा मॉडरेशनमध्ये साखर खाणं, हे सुद्धा खूप मोठा बदल करून जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये ओझिवाचं शुगर सपोर्ट इन्क्लूड करणं. मिहिरजी, तुमच्या अमूल्य माहितीसाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार आहोत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत सुखी राहा, आनंदात राहा आणि निरोगी राहा आणि प्लीज साखर कमी खा.